आपण या ठिकाणी पाहू शकता शुभ सन्मान. त्यानंतर किरोली गावचे गणेश बजागे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. ते सुद्धा एक चांगले आयोजक आहात. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सावरदेव चषक पाहायला मिळत असतो आणि त्याचे लॉर्ड्स आपण काही क्षणातच या ठिकाणी पाडणार आहोत. तर आपण गणेश बजागे यांना सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा दयानंद पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. सन्माननीय गणेश बजागे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. धन्यवाद. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा मान्यवरांचा मी बीबी स्पोर्ट इताडे आणि त्याचप्रमाणे सन्माननीय भगवान शेठ बाबू पाटील यांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना जय बजरंग स्पोर्ट साबत विरुद्ध स्वराज स्पोर्ट नांदकर अशी ही मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि टॉस जिंकला जय बजरंग स्पोर्ट साबत संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि इन्व्हाइट केलेला आहे नांदकर संघाला फलंदाजीसाठी. नांदकर गावातून 3 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि तिन्ही संघांच्या माध्यमातून चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि याचा एक बेनिफिट मित्र म्हणेन की होम ग्राउंड आहे, होम पिच आहे आणि या सर्वच खेळाडू याच क्रीडानगरीवर सराव करत असतात आणि त्याचा मात्र फायदा या तिन्ही संघाच्या खेळाडूंनी मात्र उचलला आहे. परंतु एका बाजूला आहे जय बजरंग स्पोर्ट साबत संघ. या संघाला सुद्धा आपण विसरू शकणार नाही, कारण या संघाची सुद्धा पाहिली तर कामगिरी खूपच छान पाहायला मिळते. परंतु कधी कधी असं होतं की ज्या आपली मोठ्या स्टेजवर मात्र संघ दाखवतो त्यावेळी मात्र संघ थोडंसं दडपणामध्ये येतोय. परंतु ते पाठीमागे काय झालेलं आहे भूतकाळामध्ये ते विसरून आता मात्र तुम्हाला वर्तमान काळामध्ये काय करायचं आहे ते डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करावा लागेल. मला चेंडू पाहिला गोलंदाज कुणालच्या माध्यमातून स्वेर चेंडू पाहिजे तर असं मागणी केली होती फलंदाजाने, परंतु हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूने सुरुवात केली आपल्या षटकाला. सलामी जोडी खेळपट्टीला आपण पाहतो सोमनाथ विथ मंगल ही जोडी तुम्हाला पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. याच जोडीने मात्र चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आपल्या संघाला आणि पहिल्या फेरीमध्ये मात्र सामना विजय प्राप्त केला. आणि आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये हा संघ दाखल झालाय. परंतु हा चेंडू स्वेर पाहतोय आपण, कारण उजवी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. पंचाची दोन्ही समांतर वाईटचा इशारा पाहायला मिळाला आणि अवंतर धावणे आता मात्र साबत नांदकर संघाची या ठिकाणी आपल्याला श्रीगणेशा होताना पाहायला मिळते. कुणाल पुन्हा एकदा तो विकेट मार्गस्थ होतोय. इथे मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, शॉट टर्नला खूपच छान क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. बॅकअप चांगला आहे. चेंडू जर इष्टांना स्पर्श झाला असता तर नक्कीचपणे काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु भरपूर वेगाने इथे मात्र धाव कंप्लीट केली ती म्हणजे दोन्ही फलंदाजाने. तर लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन पाहतो खेळपट्टीवर, कारण सोमनाथ आहे उजव्या हाताचा फलंदाज तर मंगल आहे डावकुरी हाताचा फलंदाज. 2 धावा स्कोर कार्डवर, कारण रनवे मध्ये मात्र कुठेतरी कुणाल चुकतोय. 2 डीप मध्ये आपल्याला क्षेत्रक्षण पाहायला मिळतात. एक लॉंग ऑन कडे आहे तर एक डीप मिडविकेटला आपण पाहतोय आणि बाकी सारे क्षेत्रक्षण 38 सर्कल मध्ये कुणाल पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. इथे मात्र पहा धाबा स्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतो. हा दुसरा स्वीर चेंडू आपण पाहिला व्हाईटच्या स्वरूपात. चांगली गुणलेखिकाची भूमिका पाहायला मिळते ती म्हणजे रोहित वेलेकरच्या माध्यमातून आपल्या बोटांची जादू सजवताना स्कोर कार्डवर. आणि समोरजन म्हटलं तर मात्र पाठीचा काना म्हणून स्कोरिंग कडे पाहिला जातो या. आणि ही कामगिरी चोखपणे पार पडत असताना आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग मात्र बरोबर जुळलं नाही तर चेंडू पडल्यानंतर थोडंसं अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि त्याच बाउन्स मध्ये मात्र फलंदाज मंगल थोडेसे बीट झाले आणि जोपर्यंत मिडविकेटचा क्षेत्ररक्षक स्वेरलेकडे जाऊन मात्र चेंडू कलेक्ट करतोय तोपर्यंत मात्र एक धाव मात्र या ठिकाणी सहजपणे पूर्ण गेली. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. बाबेश स्पोर्ट किरवली आणि नांदकर स्पोर्ट नांदकर असा हा सामना तुम्हाला पुढील पाहायला मिळेल. तिसऱ्या फेरीतला हा पहिला सामना असणार आहे.
वेळ कमी घ्यायचा आहे, फक्त 15 मिनिटांचाच वेळ असेल, कारण 3 षटकांची मॅच आहे. प्रति षटकासाठी 5 मिनिटांचा वेळ तुम्हाला आयोजक देत आहेत. इथे मात्र ऑन साईडला उडवलाय फटका, तर खूपच छान पाहायला मिळतोय. शत्रक्ष चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु डीप वर जोपर्यंत शत्रक्ष येऊन चेंडूला उचलेल, फेक करेल, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट. पॉवर प्ले षटक आहे, परंतु आतापर्यंत कुणालने मोठा फटका खेळण्यासाठी मात्र फलंदाजांना मात्र संधी दिली नाही. याचं कारण की अजून टप्प्यावर 2 स्क्वेअर चेंडू पाहिले, परंतु ज्या ज्यावेळी लिगल चेंडू आपण अनुभवले त्यावेळी मात्र त्या चेंडूची लेंथ खूपच चांगल्या पद्धतीने आपण पाहिली. धावसंख्या 2 ने आता मात्र पुढे जाईल. बिनगडी बाद 6. पुन्हा आता मात्र ऑन साईडला उडवला, परंतु डीप मध्ये छत्रक्षक आहे, परंतु त्याच्या अवभाग्याच्या बाहेर चेंडू मात्र निघून जातोय. डीप स्क्वेअर लेग सीमेरच्या पलीकडे 4-4-4 आणि हा चौकार. चांगला फटका इथे मात्र सोमनाथने एक्झिक्यूट केलाय, कारण त्याला सुद्धा माहिती की पॉवर प्ले षटक आहे. अजूनही या ओव्हरमध्ये 1 चेंडू शिल्लक आहे. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर डबल फिगर मध्ये पाहायला मिळते या 10-10 अर्थात 10 धावा. भरपूर क्षेत्रक्षापासून चेंडू मात्र हा दूर पाहायला मिळाला आणि फटक्यामध्ये ताकद सुद्धा झुकली होती सोमनाथने. वेग भरपूर होता फटक्यामागे आणि त्याचमुळे पाहतो की पहिलाच चौकार नानकर संघाच्या इनिंग्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र डिलाइटफुल शॉट, तिलकरत्न दिलशाची आठवण झाली. चेंडू फक्त हलक्या हाताने मात्र चेंडू दिशा दाखवली. शॉट टर्नमॅनला बीट केलं, एसटी रक्षकाला बीट केलं आणि दोन्हीच्या मधून चेंडू मात्र निघून जातो नॉन स्टॉप सीमेरच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लेट कट. काय जबरदस्त मात्र युक्तीचा वापर केला सोमनाथने. चेंडूचा वेग त्याने ओळखला, चेंडूची लेंथ ओळखली, चेंडूचा टप्पा त्याने ओळखला आणि मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र त्यांनी चौकार प्राप्त केला. पहिल्या षटकाची समाप्ती. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे बिनगडी बाद 14. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, एक चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळते. खूपच चांगला संसार आता मात्र सुरू आहे, तो म्हणजे खेळपट्टीवर मंगल आणि सोमनाथ या दोघांमध्ये. तर अजूनही 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये या 14 धावा स्कोर कार्डवर नवीन गोलंदाज इथे मात्र दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज गणेश. त्याला केली सुरू करायचं आहे. महेंद्र जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका. सामना करेल नागपूर आता फलंदाज मंगल. इथे मात्र फुल टॉस प्लेगच्या अंदाजामध्ये फटका पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन पाहतोय आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट केली. फटका तर खूपच छान सजवला, परंतु गॅप शोधता आला नाही आणि त्याचमुळे पाहतोय की आता मंगलला मात्र या फटक्यावर 1 धावेवर मात्र समाधानी राहावं लागेल. धावसंख्या 15 या आकड्यावर पोहोचते. चालू असलेला सामना जय बजरंग स्पोर्ट साबत विरुद्ध स्वराज स्पोर्ट नानकर अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते आणि यानंतर पुढची मॅच असेल ती म्हणजे भाभा स्पोर्ट गिरवली विरुद्ध नानकर स्पोर्ट नानकर. नानकर गावातून 3 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचमध्ये पाहतो की भरपूर सपोर्ट या 3 संघांना आज आपण पाहतोय. सुपर संडे आहे, सुट्टीचा दिवस आणि भरपूर संख्येने प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा आमच्या समेत भरपूर जोडलेले आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गणेश लेफ्ट मोर द विकेट और पिच. चेंडू इथं मात्र फटका फसला. चुकीचं शॉट सिलेक्शन. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली आणि टिपला झेल अनिकेतने आणि लागतो या स्वराज नानकर संघाला हा पहिला धक्का. भरपूर वेळ चेंडू आकाशामध्ये पाहायला मिळाला आणि त्याचमुळे पाहतो की अनिकेतला एक संधी मिळाली की जजमेंट करण्यासाठी आणि शेवटच्या मोमेंटला मात्र त्यांनी आपला हाताचा जी ओंजल होती ती मात्र विसावली आणि त्या ओंजलीमध्ये चेंडूला मात्र सामावून घेतलं.
बाद होणारा फलंदाज सोमनाथ. आपल्या संघासाठी 11 धाबांचं त्याने योगदान दिलं. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. आणि सोमनाथ बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज पाहतो आपण मैदानामध्ये सूरजने पहिल्या मॅच मध्ये चांगली खेळी साकारली होती आणि प्रमोट केला जातोय सूरजला 1 डाऊन साठी. एक जाल विणलं होतं गोलंदाज गणेशने आणि जाल्यामध्ये मात्र अडकला गेला फलंदाज सोमनाथ. इथे मात्र ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र कारपेटच्या स्थानी निघून जातो डीप मिड विकेटला. चांगला क्षेत्ररक्षण, चांगला कमबॅक या ओव्हरमध्ये आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट्स साबत संघाच्या माध्यमातून. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज कुणालने आणि आतापर्यंत सत्तिक लाईन आणि सत्तिक लेंथवर गोलंदाजी गणेशने केलेली आहे. 3 चेंडू मात्र निघाला हाताळले. चेकसाठी तिसऱ्या पंचांची भूमिका मात्र ठिकाणी आतमध्ये जायचं आहे. तिसऱ्या पंचांसाठी मैदानामध्ये जायचं आहे रोशन पाटील, कारण थ्रो गोलंदाजी अलाउड नाहीये आणि जर एखादा गोलंदाज चेक करताना जर आढळला तर 3 धाब्याची पेनल्टी आणि मात्र त्या गोलंदाजाला पूर्ण स्पर्धेमध्ये मात्र गोलंदाजी करता येणार नाही. आतापर्यंत गणेशने चेंडू हाताळले लिगल 3, 1 विकेट्स प्राप्त केली, 2च धावा त्याने खर्च केल्या आणि आता मात्र सूरज स्ट्रायकिंग एंडला आहेत. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी मात्र करतोय आपल्या संघासाठी. मंगलने एक बाजूने धुरा सांभाळलेला आहे आपल्या संघाचा, कारण त्याने 3 चेंडू मात्र या ठिकाणी पेस केले. 3 चेंडूवर सिंगल धाव पाहायला मिळाली. सरळ बॅट लॉप करतोय मिडो आपला क्षेत्ररक्षक होते महेंद्र म्हात्रे, परंतु त्यांच्या डोक्यावर चेंडू प्लाय झाला. अगदी डीप सीमेरेषे लगत चेंडूला अडवला जाईल, फेक केली जाईल, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. चांगला क्षेत्ररक्षण, कारण जवळपास लॉंग ऑनला उभे होते क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑफला जाऊन हा चेंडू त्याने कलेक्ट केला आणि आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या असं म्हटलं तर वावगं टाळणार नाही. 2 धावांनी सूरजने आपलं खातं उघडलं आणि सांघिक धावसंख्या एकूण पाहायला मिळते ती म्हणजे 1 गडी बाद 18 धावा. दुसऱ्या षटकात खेळ अजूनही मार्गस्थ. गणेश पुन्हा एकदा इथे मात्र बेस्टाविंग फटका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी कुठेतरी आउटफील्डने मात्र साथ दिली नाही. थोडस जे संतुलन होतं ते मात्र थोडस गमावलं आणि त्याच मुले पाहतो की फलंदाजाने तब्बल 3 धावा इथे कंप्लीट केल्या. एक क्षण असं वाटलं होतं की मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, झेल समाप्त करेल, परंतु दुर्दैवाने मात्र तो चेंडू सेफ लँड झाला, धरतीला दान झाला आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या. त्यामध्ये फलंदाज मंगल आणि सूरजने. धावसंख्या 3 ने मात्र पुढे जाईल 21 आकड्यावर. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधील आणि या षटकानंतर अजून एका षटकाचा खेळ इथे मात्र आपल्याला अनुभवायला मिळेल. गणेश पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होईल. पावलांचा वापर केला जातो, ऑन साइडला सुरेख फटका आणि या ठिकाणी अतिरिक्त बाउन्स मिळाला आणि त्याच मुळे पाहतोय चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. चुकीचा अनुमान आपण पाहिला आणि शत्रशुद्ध मात्र या ठिकाणी काय करणार. ज्या आपली चेंडू सेफ लँड झाला त्या आपली मात्र अतिरिक्त बाउन्स तिथे मिळाला आणि त्याच मुळे पाहतो की 4 धावा या ठिकाणी मंगलने प्राप्त केल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती नाणेपैकी गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना या ठिकाणी स्वराजस्फोट नांदकर संघाने धाबा जोडलेल्या आहेत. 1 गडी गमावलाय आणि 25 धाबा स्कोर कार्डवर. 25 धाबा स्कोर कार्डवर 2 षटकांची समाप्ती. अजून एका षटकाचा खेळ पाहायला मिळेल. यानंतर नाणेपैकी होईल. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे. नांदकर स्फोट नांदकर विरुद्ध भाबे स्फोट किरवली आणि त्यानंतर तो सामना असेल प्रिन्स 11 पिसे आणि तो संघ फाईट करेल चालू सामन्यातील विजेत्या संघासमोर.
चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय स्वराज स्पोर्ट नांदकर संघ. काय बॅटिंग केली आहे, 2 षटकांमध्ये 25 धावा स्कोर कार्डवर जोडलेल्या आहेत. असं वाटलं होतं की गणेशचं षटक चांगलं पाहायला मिळेल, परंतु शेवटच्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर 4 धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु शेवटच्या 3 चेंडूवर तब्बल त्यांनी 9 धावा खर्च केल्या. आणि एकूण आपण जर विचार केला तर या एका षटकाच्या स्पेलमध्ये त्यांनी 11 धावा खर्च केल्या. एकूण 25 धावा स्कोर कार्डवर शेवटचं षटक. आणि गोलंदाज आता मात्र मार्गस्थ होईल वैभव. पाहूया वैभवशाली इथे मात्र गोलंदाजी साकारतोय का. एक युवा गोलंदाज आहे, यंगस्टर आहे. पहिला चेंडू सुरेख टप्पा, चांगली लेंथ, कारण अचूक टप्प्यावर लाईन पाहायला मिळाली. फलंदाज सुरुवातीला मात्र पहिल्याच चेंडूवर वैभवने मात्र बीट केलाय. गणेश मात्र काहीतरी कान मंत्र देतो. या ज्यावेळी अंतराम षटकार मारायची स्पर्धा असायची त्यावेळी गणेशचं एक वेगळी छाप होती. त्यानंतर संजय स्पोर्ट सावध संघासाठी सुद्धा त्यांच्यामध्ये चांगला क्रिकेट केला. परंतु आज आपण पाहतो की जय बजरंग स्पोर्ट सावध संघासाठी मात्र ठिकाणी कार्य करतो. या ऑफस्टिकचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न, चुकीचा शॉट सिलेक्शन आणि या ठिकाणी सहज सोपा झेल ड्रॉप करतोय. या झेल खाली जर शोले पिक्चरचा ठाकूर सुद्धा असता तर त्या ठाकूरने तो झेल एका हातामध्ये पकडला असता. परंतु ही चूक मोठी पाहायला मिळते क्षेत्रशेख होते अनिकेत. क्रिकेटच्या खेळामध्ये पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण प्रत्येक वेळेला समालोचक सांगत असतो, परंतु या ठिकाणी या अगोदर अनिकेत खूपच छान झेल पकडला होता, परंतु हा सहज सोपा झेल ड्रॉप केलाय. आणि झेलच नव्हे तर 2 धावा सुद्धा मात्र या ठिकाणी 4 धावा इथे मात्र बहाल केल्या. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं म्हणायला हरकत नाहीये. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि ह्या ठिकाणी प्रयत्नामध्ये सफल ठरतोय, कारण चेंडू मात्र निघून जातोय डीप थर्डमॅनच्या दिशेने. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. इथून जेवढा धावा जमतील जोडतील फलंदाज त्या धावा मात्र कुठेतरी डोकेदुखी ठरू शकेल, ते म्हणजे जय बजरंग स्पोर्ट सावध संघाला. 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले. चौकाराची हॅट्रिक जर फलंदाज सूरजने पूर्ण केली तर या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय भगवान शेठ बाबू पाटील याचकडनं 1000 रुपीज कॅश प्राइज. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कुठलीही प्रकारची हॅट्रिक पाहायला मिळाली नाही, तर पाहूया पहिली हॅट्रिक सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते का चौकारांची. इथे मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. स्वेअर चेंडू. थोडस दडपण आता मात्र गोलंदाज वैभववर पाहायला मिळतोय, कारण या अगोदर 2 चेंडूवर आपण 2 चौकार पाहायला मिळाले आणि त्याचमुळे दडपणामध्ये पाहिलं तर चेंडू ची लेंथ उजव्याच्या भरपूर बाहेर पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पंचाने मात्र वाईट घोषित केलं. धावसंख्या आता मात्र भरपूर वेगाने पुढे जाते या 3400 आकड्यावर. एक गडी गमावले सोमनाथच्या रूपाने. त्यानंतर सूरज आणि मंगलने आपल्या संघाला सावरलं. चांगल्या पोझिशन मध्ये आहे नांदकर संघ. इथे मात्र रिॲक्शन आपण जर पाहिलं गोलंदाजाचं तर कुठेतरी झेल ड्रॉप झाला आहे. बॅटला किस करून चेंडू एसटीच्या पाठीमागे गेला होता, परंतु एसटी रक्षकाकडनं मात्र चूक पाहायला मिळाली आणि संधी मात्र निर्माण करून दिली होती गोलंदाज वैभवने. एक धाव पूर्ण केली एका धाब्याच्या साह्याने. धावफलक 35 या आकड्यावर पोहोचते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत त्या पहिल्या डावातील. आणि जर 2 चेंडू मध्ये जर एखादा मोठा फटका आला तर मात्र आपण धावसंख्या एक डेंजर 2 कडे वाटचाल करतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि क्षमता आहे मंगलकडे, कारण मंगल सलामीला आले होते. त्याचे बॅट पुत्र आपण 1 चौकार पाहिलेला आहे. क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, टॅलेंट आहे, अनुभव आहे. पस्तीस धाबा स्कोर कार्डवर अजूनही 2 चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिल्या डावाच्या खेळामध्ये. काय घडेल या 2 चेंडूंवर. षटकार येईल, चौकार येईल, विकेटचं पतन होईल की सिंगल डबल धाव पाहायला मिळेल की या डॉट पाहायला मिळेल, सर्व काही या ठिकाणी दडलंय. आमची स्पॉन्सर आणि ज्यांच्या माध्यमातून बीबी स्पोर्ट इथे सगळ्या मोटिवेट करण्यात आलं, चांगलं सहकार्य लाभलं अशी आमची या स्पर्धेचे फोकसमॅन सन्माननीय अभिमन्यूजी दुंदा पाटील यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या माध्यमातून मान्यवरांच्या सन्मानासाठी सन्मान चिन्ह सुद्धा आम्हाला या ठिकाणी पुरस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांचे चिरंजीव स्वर्गीय जयेश अभिमन्यू पाटील यांच्या स्मरणार्थ. चला वेल कमी घ्या, खेळ सुरू ठेवायचा आहे प्लीज. वैभव पुन्हा एकदा इथे मात्र डाव्या स्टिकवर चेंडूची फेकी हुक करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र निघून जातोय नॉन स्टॉप. सीमारेषा पार हा येतोय चौकार.
धाबा कशा येतात ते महत्वाचं नाही, तर शॉट कशा प्रकारे आहे ते महत्वाचं नाही, रिझल्ट चांगला येतो नानकर संघासाठी हे महत्वाचं आहे. 39 धावा. अजूनही एक चेंडूचा खेळ पाहायला मिळेल. गणेश पाटीलच्या हात आता मात्र कमरेवर, महेंद्र म्हात्रेच्या हात आता मात्र कमरेवर करण्यात धावा भरपूर खर्च केला गोलंदाजाने. चुका पाहायला आपल्याला आउटफील्ड मध्ये. त्याचमुळे पाहतो की 39 धावा आणि अजून एक फटका हुकच्या अंदाजामध्ये. शॉट फाईन लेगच्या डोक्यावर चेंडू मात्र काढलाय आणि चेंडू मात्र जाऊन धडकतोय डीप फाईन लेग सीमेरेषेला. 4 धावांसाठी चौकार. तर पहिल्या डावाचा खेळ समाप्त. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्वरास्पड नानकर संघाने धावा जोडल्या 43 आणि हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग स्पोर्ट साबत संघाला 44 धाब्यांची गरज. या धाबा कशा रीतीने होतील तत्पुरती आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. नानकर स्पोर्ट नानकर विरुद्ध जय गणेश भावेशपट किरवली अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रथमतः आपण नाणेफेकी घेणार आहोत. तर मी विनंती करतोय, याच परिसरातील एक जबरदस्त उद्योजक आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा पंचायतचे विद्यमान सदस्य आहेत सन्माननीय सचिनदादा पाटील यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. तर किरवली संघाचे संघनायक आलेले आहेत. नानकर स्पोर्ट नानकर संघाच्या संघनायकाला सुद्धा विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नानकर स्पोर्ट नानकर संघाच्या संघनायकाला विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचं आपण. स्पीडअप करा, थोडसा वेळ कमी आहे आपल्याकडे. आमचे मान्यवर सुद्धा सज्ज आहेत आणि सचिन दादा पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी करायची आहे. 3 षटकांची मॅच आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी. एक मिनिट. तर कॉल देत आहेत नानकर संघाचे कर्णधार बीबी स्पोर्ट इताडे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच आलेलं आहे. टॉस जिंकला नानकर संघाने आणि इताडे गावचे सचिन पाटील स्पॉन्सर शीतपेय आहे. आपण विनिंग टॉस कॅप्टनला मात्र शीतपेय आपण द्यायचं आहे. मान्यवरांचा आभार आणि विनंती करते की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकला आहे. पहिली मॅच मध्ये तुम्ही जबरदस्त कार्य केलं. आमनेपाडा संघाला तुम्ही पराभूत केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला असेल, परंतु अजूनही तुमचं कार्य संपलं नाहीये. ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं असेल तर असे भरपूर तुम्हाला अडथळे समोर येतील, परंतु त्या अडथळे मात्र निर्माण बाहेर काढून तुम्हाला मात्र या ठिकाणी चांगला खेळ करायचा आहे. काय करणार, फलंदाजी की गोलंदाजी? फलंदाजी करणार. फलंदाजी करणार तुम्ही. आता मात्र टार्गेट सेट तुम्हाला करायचं आहे. प्रथमतः तुम्ही पहिल्या मॅच मध्ये तुम्ही सुद्धा फलंदाजीच केली होती. काय वाटते तुमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे की फलंदाजी? गोलंदाजी स्ट्रॉंग आहे पण फलंदाजी करू आम्ही. कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार? 35 ते 40. ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 64 धावा ठोकल्या होत्या त्या संघाला तुम्हाला आता मात्र या ठिकाणी गोलंदाजांचा मात्र तुम्हाला या ठिकाणी सामना करायचा आहे. तर असं काय वाटते तुला की कुठला फलंदाज या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करू शकेल? ऋतिक आहे, यतीन आहे, चांगले बॅटिंग करे, संजय सुद्धा आहे. आणि जे तुमचे पाठीराखे आहेत त्यांच्यासाठी काय संदेश देशील? तर तुम्हाला विजयासाठी खूप सारे शुभेच्छा. गणेश पाहिजे की आपण नाणेफेकी गमावलेली आहे, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. तुम्ही टॉस जिंकला असेल तर तुमचा निर्णय काय असतं? फिल्डिंग असेल म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. 3 षटकांची मॅच आहे. नंतर संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 20 ते 25 धावा. आणि काही संघामध्ये बदल पाहायला मिळेल काहीच नाही, म्हणजे विनिंग कॉम्बिनेशन कडे तुम्ही जाणार आहात. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस संपन्न झालेला आहे. नानकर स्पोर्ट नानकर वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट अँड भावेश स्पोर्ट किरवली अगेन्स्ट. तर याच ठिकाणी काही क्षणातच मित्रांनो आपण सावरदेव चषक किरवली यांच्या जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचा आपण काही क्षणातच लॉट्स या ठिकाणी पाडणार आहोत, कारण त्या स्पर्धेचे आयोजक आहेत भावेश स्पोर्ट किरवली आणि गणेश भजागे. लंच नंतर पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करूया आपण, कारण टार्गेट आहे 44 धावांचा चेंडू आहे 18 आणि हा टार्गेट जय बजरंग स्पोर्ट साबत संघ पूर्ण करेल का आपण पाहूया. माझ्या सहकारी समालोचक पुन्हा एकदा माझ्या समितीत जॉईन झालेले आहेत. स्वर्गीय सूरज भास्कर पाटील समालोचक कक्षामध्ये सौरभ पाटील यांना मी इन्व्हाइट करतोय.
थँक्यू सो मच स्वर्गीय बारकू बाई स्मृती चषक 2021-22 सुवर्णित 16 क्रिकेटची पंधरी पाहतोय या दुपारच्या सत्रामध्ये तडसत्या उन्हामध्ये अल्ला तमाम लाडक्या प्रेक्षकांचं क्रिकेट रसिकांचं युट्यूबच्या माध्यमातून जे बघतात त्यांचे करतो हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल उडवलाय, उंच गेलाय, तिथे जे रक्षक आहेत नो माणस लेन मध्ये चेंडू दाखल होईल आणि तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा पूर्ण झाल्यात. जय बजरंग सावध टीमला 44 धावेचं वाण पार करायचा. ड्रेसिंग आणि चेसिंग, ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम. चांगली स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांच्या संकल्पनेने स्वप्नाने साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय बारकोबाई स्मृती चषक 2021-22 हे पर्व 44 धावेचं वाण पार करायचा. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला, विकेट कीपर बी त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण त्यांना बॅकअप देतात आणि या बॉल वरती एक धाव. झेल उडाला होता, उंच झेप तर जरूर घेतली होती मी म्हणेन विकेट कीपरनं आणि त्यानंतर त्यांना बॅकअप दिली आहे. एक धावेनं धाव फलकावरती धावा, 3 धावा. पारलेचं पहिलं षटक. गोलंदाज सूरज बाजू 2 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर पाहू शकाल. या वेळेला एक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षण पाहतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पाहू शकाल पॉइंटला, इथे मिड ऑफला. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल उडवलाय, इनसाइड एज लागली आहे, क्षेत्ररक्षक आहे फर्स्ट स्लिपला, इथे चुकी झालीये आणि जेल झालाय जमीनला. दुसरी चाव इथे घातक ठरली असती आणि चेंडू मात्र मी म्हणेन ना बॅलन्स त्याचा व्यवस्थित नव्हता, बॉल पर्यंत ते पोहोचू शकले नाहीये. ताळमेला ना खूप गरजेचं असतं रोहित. ही कॅच ना किती मागात पडेल, कारण की क्रिकेट एखाद्याला आयुष्यमान फवच आशीर्वाद दिल्यानंतर ना तो मात्र कधी कधी प्रहार करतो. हा प्रहार करेल का या मैदानावरती? गणेशला दिली कितना पैसा आया देखो हमारे यहाँ पे. धावफलकावरती धावा पाहू शकाल, 4 धावा. तर त्या उन्हामध्ये सर्व प्रेक्षक मैदानाच्या चारही बाजूला पाहू शकाल, कारण की क्रिकेट म्हटलं ना तर क्रिकेटवरती प्रेम आहे. ही स्पर्धा ना पहिल्या वर्षामध्ये मात्र इथे मात्र मी म्हणेन प्राधान्य झाली आहे. या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये नानकरच्या गावामध्ये ही स्पर्धा जरी मी म्हणेन ना नानकरच्या ग्राउंड वरती असती ना तर जास्तीत जास्त इथे मात्र इटबिलचा हा देखना स्ट्रोक पाहायला भेटला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने हा लाय 4-4-4 चौकार. हाच फटका ना पाहायला भेटला. सुजीच्या बॅट मधनं 4 न पुढे जातील धावा. धावफलकावरती धावा 8 पाहू शकाल. आताचा बॉल शॉर्ट फुल करायचा होता. हा चेंडू निर्धावाला, विकेट ही पण निर्धामध्ये. षटकातील पुढचा बॉल, हाताचा बॉल हॉन साईडला मारायचा होता, इथे मात्र बीट झालेत. पुन्हा एकदा चौकार मारला मी म्हणेन, त्यानंतर 2 चेंडू बीट गेलेत. षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या सूरजनं 8 आणि मात्र बिनगडाच्या मोबदल्यात जय बजरंग सावध टीमची 8 धावा बिनगडाच्या मोबदल्यात. आठ धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये.
धावफलकावरती 8 धावा 44 धावेचं वार होतं. आता मात्र येणाऱ्या बॉल असतील 12 कराव्या लागतील 36. सरासरी पाहिली तर आता 18ची आली आहे. या मॅच मध्ये कोण जिंकणार ही मॅच या मैदानावरती? जय बजरंग सावध की स्वराज्य स्फोट नातकर? षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्फत अमोल. षटकातील पुढचाच बॉल. हा बॉल सुरेख होता. झालीत बीट विकेट कीपर. इथे मात्र लेझिक विकेट. त्यानंतर चेंडू सरळ चाललाय. आता मात्र तर माझ्या दिशेनं क्षेत्ररक्षक चांगलं झालं. या बॉल वरती 2 धावा बायच्या स्वरूपात 2. तिथे मात्र मी म्हणेन ना लेझिक विकेट पाहायला भेटलं. विकेट किपर बी त्यानंतर मात्र मी म्हणेन ना हा चेंडू पायाने अडवायला गेले. चेंडू अडला असता तिथे. खराब क्षेत्ररक्षण. षटकातील पुढचाच बॉल. हा चेंडू उडवला आहे तिथे झेल आहे. मिस्तामिंग कोणती चुकी होणार नाही. पहिला विकेटचा बथायला लागणारा पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग सावध टीमला. गणेश बाद झाला. नवीन फलंदाज पिंटे आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती धावफलकावरती जर धावा पाहिल्या गेल्या तर 10 धावा. 10 धावा आपण पाहतो. अजूनही 34 धावेची गरज आहे. येणारे 10 बॉल 34. आता इथे मात्र मी म्हणेन ना मोठे फटके मारायला लागतील या मॅच मध्ये. अजूनही मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. या मैदानावरती षटक क्रमांक दुसरा चालू आहे. षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल. इथे रिदम मध्ये थोडीशी मात्र अडचण आली आहे. पुन्हा एकदा रिदम मात्र सुरू होईल. मात्र आपल्या स्पेलचा पुढचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज या वेळेला गोलंदाजीवरती अमोल. षटकातील पुढचा बॉल पिंट्यासाठी. आताचा बॉल आलेला उडवलाय. उंच तर गेला. मिस्तामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत. कोणती चुकी होणार नाहीये. तू चल में आया दे धक्का. आणखी एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज कुणाल मैदानामध्ये. बाय टू बॅट 2 फलंदाज बाद आहेत. हॅट्रिकच्या उमारता असतील गोलंदाज अमोल. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक प्रस्थापित करेल का शेवटच्या पाण्याटी मध्ये? आताचा बॉल इथे लाईन करावा. लक्ष्मणला सोडून जातो. पंजाचा इशारा. इट इज अ वाईट. धावफलकावरती धावा 11 धावा. या षटकातील अजून पाहिलं गेलं ना तर काही चेंडू शिल्लक आहेत. पण हॅट्रिकच्या उभारत्यावरती हा गोलंदाज अमोल या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. पहिली हॅट्रिक करेल का? षटकातील पुढचा बॉल. हाताचा बॉल खूप चांगला. अपील स्ट्रॉंग आहे. अपील खूप स्ट्रॉंग आहे इथे. मात्र मी म्हणेन खूप चांगला चेंडू फेकला होता. गुडलाईन स्पोर्ट वरना चेंडू मात्र टेकअप झाला. हे चेंडू खाली राहतो. विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू आलाय निर्धाव. अजून या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 11 धावा धावफलकावरती. इथे मी म्हणेन ना 44 धावेचं लक्ष होतं. हाणामारी करणं खूप गरजेचं होतं. कुठेतरी मी म्हणेन ना रोखलं जातं. हा चेंडू सुरेख पुलेनचा बॉल डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जाते. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा 13 पाहू शकाल. 13 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल. 13 धावा धावफलकावरती. बॅटिंग करणाऱ्या टीमची या मैदानावरती जय बजरंग सावधची. आताचा बॉल खूप चांगला. पटल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये कॅरी झाला.
माझा षटक क्रमांक संपलं दुसरा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 13 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात डीजे. शंभर षटक गोलंदाज सुभाष. 6 बॉल 31 ची गरज आहे. हा चेंडू लाईन पाहावे लागेल. चेंडू खराब आहे. एकदा आता येणारे बॉल असतील 6 करावा लागतील 30 म्हणजे 5 चेंडू ना सीमारेषेच्या बाहेर षटकारच मारावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल या मैदानावरती जय बजरंग सावट टीमला या मैदानामध्ये आताचा बॉल बॅटच्या रनअप मध्ये बॉल आला. क्षेत्रणी बदला मैद विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बेगीट षटकार. षटकारानं स्वागत केलं गोलंदाज सुभाष या मैदानावरती. असेच फटके 4 अजून मात्र सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील ही मॅच जिंकायची असेल तर. इथे आले कोबरा डान्सरचं स्वागत. अधिक स्वागत आहे आपलं सुद्धा. खूप आज एंटरटेनमेंट करतील ते त्यात मात्र शंका नाहीये. आपला डान्स आम्हाला बघायला खूप आवडतं कारण की भिवंडी एरियामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही मात्र आलोय पहिल्यांदाच आलो डान्स खूप चांगला करतात. चांगला डान्सर कोबरा पाहू शिकाल चेहऱ्यावरती स्मित हास्य. एन्जॉय करतात ते क्रिकेटला. का नाही करावं करणं गरजेचं आहे. आता इथे हे पी झालेत असं वाटलं की हा चेंडू भाई देवता अंगाला स्पर्श झाला आणि निर्धाव चेंडू. आता येणारे 4 बॉल 24 ची गरज आहे. 4 बॉल वरती 4 बेगीट षटकार मारावे लागतील या मैदानावरती. आताचा बॉल ओव्हर मध्ये स्वतः गोलंदाज कॅच लॅजेज करतोय आणखीन एक फलंदाज बाद. आता मात्र कुणाला दिलाय परतीचा इशारा. लागणार तिसरा धक्का. नो बॅट्समन संदेश षटकाचे पुढचा बॉल. आताचा बॉल मेटल ऑफ द बॅट. चेंडू फेकून दिलाय मिनी विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. तर थँक्यू. तर आयवा साठी या स्पर्धेचे सर्व भगवान दादा पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक. मी म्हणे तुझ्या प्रेक्षकांना सुवर्ण संधी. तर मी म्हणे ना जॉबला गेलो ना तर 500 रुपयाची हजेरी आजकाल कोणाला नसते कारण की इथे मॅचला जर आपण सुपर संडेला एंटरटेनमेंट करत असाल ना तर मी म्हणेन ती कॅच प्रेक्षकांना घ्यायला पाहिजे होती. तिथे हसतायत ते कुठेतरी मी म्हणेन आनंद साजरा करतात सीमारेषेच्या लगत. आता मात्र जसं जसं मी म्हणेन मेगा फायनल सेमी फायनल ना तर प्रेक्षकांची अथाट गर्दी आपल्याला मैदानामध्ये चारी बाजूला पाहायला भेटेल. हाताचा बॉल. इथे मात्र या बॉलवरती धाव कोणतीही नाहीये आणि ही मॅच जिंकली आहे या मैदानावरती.